आजच्या कार्यक्रमाचे नाव मराठी पाऊल पडते पुढे हे ठेवण्यामागचे कारण आपला देश स्वतंत्र झाला, त्याने खूप शैक्षणिक व वैज्ञानिक प्रगती केली, पण या नादात आपली संस्कृती लोप पावत आहे। यासाठी आम्ही सर्व मैत्रिणींनी एक पाऊल पुढे टाकून मराठी संस्कृती व सण दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे। मंडळी, पूर्वीच्या काळी पहाट झाली हे कळण्यासाठी मोबाईलमध्ये मॉर्निंग अलार्म लावण्याची पद्धत नव्हती। तेव्हा सुरमधुर अशा गाण्यांनी व पक्ष्याच्या किलबिलाटाने प्रसन्न अशी पहाट व्हायची। अशा झुंझुंझ पहाटेची एक झलक आपण आत्ताच बघितलेली आहे। आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण हा स्वतःचे असे वेगळे महत्त्व व अर्थ घेऊन आलेला आहे। पहिला महिना चैत्र व त्यातील सण गुढीपाडवा। या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते। 3.5 मुहूर्तापैकी एक सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो। चला तर आता मराठी नवीन वर्षाची सुरुवात करूया। नव्या वर्षांचं सोडा मनातली आधी वेद लागतात रामनवमीचे। मर्यादा पुरुषोत्तम अशा श्रीरामाचे सदैव स्मरण राहावे म्हणून देशभर ठिकठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात। यावर्षी तर अयोध्येत अतिशय सुंदर असे राम मंदिर बांधून रामनवमी जगभरात साजरी करण्यात आली। राम म्हटले की गदिमा व सुधीर फडके यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। सखी राम जन्मला पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते। आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभो यासाठी महिला वडाकडे सापळे घालतात। सोनाली
माऊलीच्या गजराने आषाढ महिन्याची चाहूल लागते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत